कधी तुम्ही हेवी गेम खेळताना ग्राफिक्स लॅग होताना पाहिलंय का? किंवा मोबाईलवर व्हिडिओ एडिटिंग करताना डिव्हाइस गरम होतो आणि स्लो होऊन जातो. लॅपटॉपवर 4K मूव्ही स्मूथ चालते, पण जुना पीसी तिला हँडल करू शकत नाही. या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार असतो GPU, म्हणजेच ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट. आज आपण समजून घेणार आहोत GPU म्हणजे काय, ते CPU पेक्षा वेगळं कसं आहे आणि रिअल लाईफमध्ये ते कुठे कुठे वापरलं जातं. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात लॉजिकली. वेलकम टू एपिसोड 20 ऑफ वन डे वन कन्सेप्ट. ही सिरीज खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना फक्त गेमिंग कार्डचं नाव नकोय, तर GPU मागचं खरं लॉजिक प्रॅक्टिकली समजून घ्यायचंय. चला सुरुवात करूया. GPU म्हणजे काय? GPU म्हणजे ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट. याचं मुख्य काम म्हणजे इमेजेस, व्हिडिओज आणि ॲनिमेशन प्रोसेस करणं. GPU कॉम्प्लेक्स मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स एकदम पॅरलल पद्धतीने करू शकतो. म्हणूनच ग्राफिक्स रेंडरिंग खूप फास्ट होतं. म्हणजे CPU ब्रेन आहे जो सगळं काम हँडल करतो, पण GPU हा व्हिज्युअल्सचा एक्सपर्ट आहे. चला एका एक्झाम्पल मधून बघूया. इमॅजिन करा, एका रेस्टॉरंटमध्ये मेन शेफ आहे, ज्याला आपण CPU समजूया. तो सर्व प्रकारच्या कामात एक्सपर्ट आहे. स्टार्टर्स, मेन कोर्स, स्वीट्स. पण जर अचानक मोठं पार्टी ऑर्डर आलं तर, आणि हंड्रेड्स ऑफ स्वीट्स बनवायचे असतील तर मेन शेफ एकट्याने सगळं हँडल करू शकत नाही. मग रेस्टॉरंट एक स्पेशालिस्ट पेस्ट्री शेफ ठेवणार, म्हणजेच आपला GPU, जो फक्त स्वीट्स बनवण्यात एक्सपर्ट असतो. तसंच CPU जनरल कामं करतं, पण ग्राफिक्स रिलेटेड हेवी कामांसाठी GPU स्पेशालिस्ट म्हणून काम करतो. आता थोडं इंजिनिअरिंग दृष्टिकोनातून बघूया. CPU काही कोर्स असतात, ड्युएल कोर, क्वाड कोर, जे सिरियल प्रोसेसिंग करतात. GPU शेकडो किंवा हजारो छोटे कोर्स असतात, जे पॅरलल प्रोसेसिंग करतात. CPU ओव्हरऑल सिस्टीम मॅनेज करतं, तर GPU रिपीटेड ग्राफिक्स कॅल्क्युलेशन हँडल करतं. GPU रेंडरिंग पाईपलाईनिंगमध्ये व्हर्टिकल्स, टेक्स्चर्स, शेडिंग्स, लाइटिंग यासारखी कामं करतं. आजकाल GPU हे AI आणि मशीन लर्निंग सारख्या फील्डमध्ये देखील वापरलं जात आहे, कारण पॅरलल प्रोसेसिंगसाठी तिथे खूप फायदेशीर ठरतं. GPUचे काही रिअल टाइम एक्झाम्पल बघूया. गेमिंग. मॉडर्न गेम्समध्ये रिअलिस्टिक ग्राफिक्स आणि स्मूथ फ्रेम रेट्स GPU मुळेच मिळतात. व्हिडिओ एडिटिंग. 4K किंवा 8K व्हिडिओ रेंडर करताना GPU प्रोसेस फास्ट करतो. ॲनिमेशन अँड VFX. मूव्हीजमध्ये ग्राफिक्स हेवी सीन्स GPU मुळेच शक्य होतात. AI आणि मशीन लर्निंग. डेटा ट्रेनिंग GPU वर खूप फास्ट होतं. मोबाईल. हाय एंड मोबाईल्समध्ये डेडिकेटेड GPUज असतात, ज्यामुळे गेम्स आणि AR/VR ॲप्स स्मूथ चालतात. तर आज आपण काय पाहिलं? GPU म्हणजे काय, तो CPU पेक्षा वेगळा कसा आहे आणि आपल्या डिव्हाइसेससाठी ग्राफिक्स एक्सपर्ट म्हणून किती महत्त्वाचा आहे. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, विंडोज, लिनक्स आणि अँड्रॉइड का वेगवेगळे आहेत. कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण तुमच्या फ्रेंड्सपैकी कुणीतरी अजूनही म्हणत असेल गेम स्लो झाला आहे, पण खरं तर ग्राफिक्स एक्सपर्ट म्हणजे GPUच कमजोर आहे.